मी 2009ला माघार घेतली म्हणून पंकजाचा उदय झाला असा टोला त्यांनी लगावला। पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी आपल्या जातीशी बेईमान केल्याचा भडीमारही धनंजय मुंडेंनी केला। ज्या गडावरती मेळावा व्हायचा, ज्यांचा व्हायचा मागच्या वर्षीपर्यंत, आज त्यांना पायथ्यावर येऊन स्वतः बोलवलेल्या लोकांवर बोलावं लागतं समोर। याच्यासारखं दुर्दैव कुठलंच नाही। हे त्यांच्या नेतृत्वाचं आणि कर्तृत्वाची कमाल आहे की जो समाज आणि जे नेतृत्व मुंडे साहेबांनी गडावर नेलं, त्यांच्या वारसानी ते पायथ्यावर आणलं, याच्यातच त्यांच्या वारसानी याचं चिंतन करावं। बारामतीवर जी टीका जानकरांनी केली आहे ती मात्र त्यांची उंची पण नाही आणि त्यांची लायकी पण नाही। अजितदादा पवारांच्या वरती त्यांनी ज्या पद्धतीने शिवी देऊन बोलले, एका मंत्रिमंडळातल्या मंत्र्याला हे शोभणारं नाही। खरं तर याच्या पुढे जाऊन आम्हालाही बोलता येईल किंवा बोलायचं तो सोडून दे, आम्हाला बरंच काही करता येईल, पण जानकरांनी याचं भान ठेवलं पाहिजे की तुम्ही आता मंत्री आहात। अगोदर धनगर समाजाशी जी तुम्ही फार मोठी बेईमानी केली, अरे ज्या जातीत जन्माला येतात त्या जातीशी तुम्ही इमान राखत नाहीत, तर तुम्ही दुसऱ्यावरती बोलणं आणि शिव्या देणं जानकर बंद करा, नाहीतर याचे परिणाम फार महाग होतील। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।